नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे वर्षातील प्रथम सोमवार. आपण आलो आहोत बल्लाळेश्वर मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या इथे 16 सोमवाराचा उद्यापनाचा अभिषेक चालू आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकविवन्दनाम् ओम नमो भगवते वासुदेवाय महादेवाय महादेवाय सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. तीन पाणी प्या. आचम्य पाणी घेतं पाणी द्या. आता डाव्यातून पडी उजव्यातून पाणी प्यायचं. आचम्य ओम केशवाय महामाधवाय महागोविंदाय महा विष्णवे महाविष्णवे महाविष्णवे महामाधवाय महारुद्राय महा दुर्गेशाय नमः. परमात्मा देवता देवगाय चन्नाह साप्तान अव्याती नाविश्वमित्र जपधनी पर्वात वायते कानस्पती करायचा भगवती वस्तरी मई धरून जाता. पाच नमस्कार करायचे. देवता भूमिवता भूमा स्वर्गा पाठीने पाणी करावे. ओम नमो देवासुदेवाय माय ओम नमो देवासुदेवाय महापास नमस्कार केले. भगवतो महापुरुष पाणी घ्या. त्यात हळद कुंकू अक्षर वा हातामध्ये फुलाचे पाकले बा नाते का संपूर्ण नाव सांगा तुमचं. राहुल शांतराम मंडळीचं नाव नाव व्हायचं करायचं का? बघितली का पोरगी बघितली का? हॅलो मावशी, पोरगी आहे का कधी? हा म्हणा मग आत म्हणा. श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माक सहकुटुंबाना आडनाव काय म्हणजे कर्डिले कृत्यर्थ कश्यप गोत्र उत्पन्नाय अतिशीघ्र विवाह आगमन सिद्ध्यर्थ. 16 समोर तुम्ही गेले ना, तुमचं नाव घ्या पुढं. कृत्यर्थ 16 सोमवार उद्यापन विधी कृत्यर्थ लौथरेश्वर बल्लाळेश्वर गौतमेश्वर देवता मल्हारी मार्तंड सहित तुळजाभवानी ग्रामदेवता जानूबाई माता अखंड कृपा अखंड प्रसाद अखंड छाया कृत्यर्थ बोलो क्या ना क्या नाव चिरंजीव हा चिरंजीव राहू नामने अतिशीघ्र विवाह आगमन सिद्ध्यर्थ सुयश एवं श्री महागणपती देवता उमामहेश्वर देवता अभिषेक प्रारंभ करी. ताम्रम सोडा. वक्रतुंड महाकाय मंगलमूर्ती मोर्याष्टनाय महाराज की जय. मयुरेश्वर महाराज. तुम्ही काय करा, 5 सोमवार आहेत ना बरं का? 5 सोमवार रविवारी बेलाची पानं तोडायची आणि इथं 11 पानं पालखी व्हायची आणि दुधाची पिशव्या हे अभिषेक झाला असेल तर वधमातेचं आहे तिकडे दूध आणि पाणी होते. आता काय सगळं आहे, सगळं गेली निरर्थक जातं सगळं. लोकांना कळत नाही. डायरेक्ट पाणी वाटतं. म्हणून आपण 2 सोमवार 5 सोमवार करा. गेल्याची पानं
हा तीनच करायचं. उपास नाही केलं चालते, फोन करा. काय काम करायचे असते त्यापेक्षा करून पडायचं. आणि साबुदाणा तरी काय आल्यापासून तयार केलेला साबुदाणा. आता गणपतीला अक्षता व्हा. पाणी घाला पळी करायची. सांगते ओम नमो देवा सुदेवाय मायता भूम हळद कुंकू अक्षत व्हा. हरिद्रा कुंकुम सौभाग्य परिमद्रिगात्रिगाने अलंकारचे अक्षत व्हा. फुल व्हा. ऋतुकालचा पुष्पांजन महालिका भूमिष्ठता भूमा कधी सागर नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा पराय स्वाहा ग्रामे स्वाहा उदराय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तरा भूषण पाणी फिरवायचं. ओम नमो हो देवा सुदेवाय मायता भो सर्वेभ्यो ब्राह्मणोकृत महाकाय सूर्यगुरी समप्रभम वंशी दीर्घिर्न गंधेव सर्व कामाहरिताय श्रीराम भोगा. करा अक्षरा घ्या. हे लवकरात लवकर लग्न होते आणि आई वडिलांना सुख समाधान शांती आरोग्य भावांना सुख समाधान शांती राहू म्हणून सांगायचं. ओम गणानां. मित्रांनो, हे मंदिर पेशवे तलाव जेजुरीमध्ये आहे. नानासाहेब पेशवे यांनी त्यांच्या काळामध्ये जेजुरीतील तहान भागवण्यासाठी येथे तलाव बांधले आहे. मित्रांनो, हे मंदिर जमिनीच्या 40 फूट खाली अंतरावर आहे. मित्रांनो, हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि येथे दररोज सकाळ आणि संध्याकाळ जुनी मित्रमंडळ यांच्याकडून अभिषेक हा केला जातो. मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र सरकारने जेजुरीमधील तलाव जेवढी ही जुनी मंदिरे आहेत त्याचा जीर्णोद्धार हा केला आहे. तुम्ही पाहू शकता येथील तटबंदी सुंदर अशी त्याला आकार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या तटबंदीच्या वरून तुम्हाला सुंदर असं दृश्य हे पाहायला मिळते. ही आहे जयाद्री पर्वतरांग आणि तलावामध्ये खूपसे पाणी साठले आहे. यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याने पाण्याचा साठा हा खूप जास्त आहे. मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर कसे वाटले? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काय ओ कुठे आहे? हे काय आहे? पाण्यामध्ये काय आहे? चुचू फिश आहे का? फिश आहे पाण्यामध्ये. आणि काय आहे? चाप आहे. चाप. घोडा आहे का? घोडा. आणि हत्ती. माकड आहे का? माकड. बोबू आहे का? बोबू नाही हो बोबू. मग काय आहे? काय टाकते बाई तू?